बातमी आहे तर उसगाव जिल्हा परिषदेत भाजप उमेदवार नामदेव वाईंगडे हे विजयी झालेले आहेत। भादोलीतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी झालेले आहेत। उसगाव जिल्हा परिषदेत भाजप उमेदवार नामदेव वाईंगडे हे विजयी झालेले आहेत। भादोलीतून काँग्रेससाठी महत्त्वाची बातमी आहे आणि सोलापुरातून महत्त्वाची अपडेट। कासेगाव पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। भाजपचे विजय राठोड हे विजयी झालेले आहे। विजय राठोड यांनी विजय मिळवलेला आहे। कासेगाव पंचायत समिती गणातून भाजपचे विजय राठोड विजयी। कासेगाव पंचायत समितीतून भाजपसाठी महत्त्वाची बातमी। अधिक अपडेट घेणार आहोत याच संदर्भात रवी ढोबळे यांच्याकडून। रवी, कासेगावमधून भाजपसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। निश्चितच प्रणिता, सोलापूरमध्ये भाजपने जोरदार अशी मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दक्षिण सोलापुरातील बोराबणे जिल्हा परिषद गटातून जे आहे भाजपचे नेताजी खंडागळे हे 844 मतांनी विजयी झालेत, तर बोराबणी पंचायत समिती गणातून भाजपच्या वर्षा पटणे जे आहेत ते 2139 मतांनी विजयी झाले आहेत। तसेच कासेगाव पंचायत समिती गणातून भाजपचे विजय राठोड जे आहेत ते 2288 मतांनी विजयी झालेले आहेत। प्रणिता, कुठेतरी एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली होती। शिवसेनेचे आणि भाजपमध्ये जोरदार अशी थेट लढत झाली होती। भाजपचे आमदार जे आहेत विद्यमान सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धराम मेश्राम यांच्यात ही थेट लढत होती। मात्र जो निकाल पाहता जनतेने जे आहे ते भाजपला कोल दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। प्रणिता जी, रवी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातून महत्त्वाची अपडेट आहे ती पाहूयात। पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या गराडे गणातून अर्चना ज्ञानेश्वर या विजयी झालेल्या आहे। अर्चना, काँग्रेसचे अमित झेंडे ही विजयी झालेले आहेत। एक महत्त्वाची अपडेट पुण्यातून आपण पाहूयात। पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या गराडे गणातून अर्चना ज्ञानेश्वर कटके यांचा विजय झालेला आहे। त्यासोबतच पुरंदर पंचायत समितीत दिवे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे हे विजयी झालेले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे दोन महत्त्वाचे विजय। गराडे गणातून अर्चना कटके या विजयी झालेल्या आहे आणि दिवे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे यांनी विजय मिळवलेला आहे। त्यामुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जादू पाहायला मिळते। आतापर्यंतच्या आलेल्या निकालांमधून तरी राष्ट्रवादीचे उमेदवार हे आघाडीवर पाहायला मिळत आहेत। 2 उमेदवारांचा विजय झालेला आहे। दिवे गणातून अमित झेंडे हे विजयी झालेले आहे, तर दुसरीकडे गराडे गणातून अर्चना ज्ञानेश्वर कटके या विजयी झालेल्या आहे। पुरंदर पंचायत समितीतून